नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026साठी स्पेशल प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व करणे सुरू केले होते. तर त्याच्यात मित्रांनो आजचा पेपर नंबर 15 आहे. गणित आणि बुद्धिमत्तासाठी हे क्लास राहणार आहेत मित्रांनो, आणि एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण आहेत. आणि एक गोष्ट मित्रांनो, भरपूर जण कमेंट करतात आणि विचारतात, सर एवढे सोपे प्रश्न येतील का, असं तसं. तर एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे आपण झालेलेच पेपर घेत आहोत. काही तर जे पेपर झालेले आहेत तेच पेपर आपण इथं घेत आहोत मित्रांनो. हे 2024चे पेपर आहेत, ठीक आहे. आणि 2024मध्ये थोड्या सोप्या शिफ्ट होत्या, म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला थोड्या सोप्या दिसत आहेत. पण जर तुम्ही 2025मध्ये पाहाल तर याच्यापेक्षा थोडी वरची लेवल आपल्याला दिसते. तर घेणार आपण 2025चे. आणि मी तुम्हाला म्हणलो होतो की आपण 2 सेट एका दिवशी घेणार, तर ते आज थोडं पॉसिबल नाही आहे मित्रांनो. उद्यापासून आपण ते कंटिन्यू करू. मला आज थोडं बाहेर जायचं आहे, तर आज एकच क्लास होणार, ठीक आहे. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा आज काय घेणार आहोत आपण, तर अग्निवीर GD 22 एप्रिल 2024 मध्ये जे शिफ्ट नंबर 2 झालेली आहे त्याचा आपण पेपर पाहणार आहोत. बघा मित्रांनो, जे 2024 मध्ये पेपर झाले त्याच्यापैकी सर्वात चांगली शिफ्ट म्हणाल तर हीच लागली होती. म्हणजे की भारी शिफ्ट म्हणू शकाल तुम्ही, हीच होती. तर याचे चांगले चांगले प्रश्न आहेत मित्रांनो. तर चला जास्त न बोलता आपण आपले प्रश्न पाहू. बघा, जर तुम्हाला PDF हवी असेल तर काय आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. कोणती चॅनल आहे, तर मी शिपाई महाराष्ट्राचा. चलो बघा, आधी घेणार मॅथचे 15 प्रश्न आणि रिजनिंगचे किती, तर रिजनिंगचे घेणार मग 5 प्रश्न. असाच तुमचा शेट असतो मित्रांनो. चलो पहिला प्रश्न पहा. ए आणि बी यांचे सध्याचे वयाचे प्रमाण अनुक्रमे 2:3 आहे. 5 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 3:4 असेल, तर सध्या बीचे वय किती आहे? एकदम चांगला प्रश्न. याच्यावरती आधी मी तुम्हाला थोडं काही बेसिक सांगतो. बघा, जर मी म्हणत आहो ए आणि बी यांचे आजच्या वयाचे प्रमाण किंवा गुणोत्तर म्हणा 5:6 असतील. काय असतील? 5:6 असतील. आणि मी काय म्हणतो, 4 वर्षानंतर यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 असतील. बरोबर आहे. मी काय म्हणलो, हे आजचे वय आहे, आजचे गुणोत्तर आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. हे किती? 4 वर्षानंतर. बरोबर आहे की नाही? हे 4 वर्षानंतर आहे. मग मला सांगा, जेव्हा आपण वय घेतो का नाही, वयाचे गुणोत्तर घेताना वयाचे जे गुणोत्तर आहेत, जसे एचे गुणोत्तर काय 5 आहे, तर याच्या पुढे एक्स लावतो. इकडे 4 वर्षानंतर काय आहे 9 आहे, तर त्याच्या पुढे एक्स, 6च्या पुढे पण एक्स आणि 10च्या पुढे पण असे एक्स लावतो. कशासाठी? आपण त्यांची डायरेक्ट वय समजतो. बघा, आधी किती होती? 5x वय, मग किती झाली? 9x, तर किती वाढली? 4x वाढला. बघा ना, 9 आधी किती? 5x वय होती, आता किती झाली? 9x झाली. किती वय वाढली त्याची? 4x वय वाढली. इकडे पण पहा, बीची 6x होती, 10x झाली. किती वय वाढली? 4x वय वाढली. बघा, दोघांच्या वयातील फरक कितीचा आहे? तर एक्सचा. हा वयातील फरक सारखा राहिला पाहिजेत मित्रांनो. बघा, एची वय 5x आहे, बीची वय 6x आहे. किती आहे फरक? तर एक्स. मला सांगा, एखादी व्यक्ती आज 10 वर्षाची आहे, ए नावाची व्यक्ती 10 वर्षाची आहे, बी नावाची व्यक्ती 12 वर्षाची आहे. त्यांचे वयातील फरक किती आहे? 2 वर्षाचा. वयातील फरक किती आहे? 2 वर्षाचा. बरोबर आहे का नाही? मग मी म्हणतो 5 वर्षानंतर किती? 5 वर्षानंतर म्हणजे 5 वर्ष जोडा याच्यात. हा 5 वर्षानंतर किती वर्षाचा होईल? 15 वर्षाचा. हा 5 वर्षानंतर किती वर्षाचा होईल? 17 वर्षाचा. तरी पण पहा, यांच्या वयातील फरक 2च वर्षाचा आहे. बरोबर आहे का नाही? तशासारखाच वयातील फरक हा बदलला नाही पाहिजेत. बघा, आता समजत आहे तुम्हाला, हे 4x वाढलेच आहेत, इकडचे नाही लिहित मी. बघा, आजचे वय 5x आहे, 4 वर्षानंतरचे वय 9x आहे. कितीने वाढला? 4x ने वाढला. कितीने वाढला? तो 4x ने वाढला. पण ऍक्च्युअल मध्ये 4x हे काय झाले? वर्ष झाले. 4x वर्षांनी वाढला, पण ऍक्च्युअल मध्ये किती वर्षानंतरची वय आहे? ती 4 वर्षानंतरची.
बघा इथपासून इथपर्यंत यायला किती वर्ष लागली, 4 वर्ष. आणि इथपासून इथपर्यंत वय किती वाढले, 4x वाढली. म्हणजेच याचा अर्थ असा म्हणू शकतो मी, हे 4x ची जी किंमत आहे ती किती आहे तर 4 वर्ष आहे. म्हणजेच x काय होणार तर x होणार 4/4. कारण की हा गुणिला आहे, तिकडे जाऊन भागीला होणार. म्हणजेच x काय होणार तर मित्रांनो 1. एक्स काही होणार 1. म्हणजे आजचे वय याचे काढवा, तुम्ही एक्सच्या जागी 1 ठेवा, म्हणजे 5 वर्ष होईल आणि 4 वर्षानंतर ते. पण हा एक्स निघणे आपला महत्त्वाचा आहे मित्रांनो. मेन फोकस आपला एक्स वरती आहे. जर एक्स निघाला तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर निघणार. तर चला आता काय पाहूया, प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, ए आणि बी चे वयाचे गुणोत्तर दिले आहेत कसे. सध्याचे म्हणजे काय तर आजचे, सध्याचे म्हणजे आजचे किती दिले आहेत, 2:3. 2:3 आहेत. आणि 5 वर्षानंतर म्हणजे +5 वर्षानंतर करा, किती दिले आहेत तर 3:4. एवढं समजते. मग काय करणार आपण, यांची वय घेण्यासाठी काय जोडणार, याच्या पुढे सिम्पली आपण एक्स जोडणार. काय जोडणार, याच्या पुढे एक्स जोडणार. मला सांगा, आजचे वय 2x आहे, 5 वर्षानंतर 3x झाली, कितीने वाढ झाली तर तुम्ही म्हणाल सर 1x ने वाढ झाली. 5 वर्षे अगोदर 2x वय होती, आज 5 वर्षे अगोदर 2x वय होती, आज 3x झाली. म्हणजे किती वर्ष वाढले, x वर्षांनी वाढला. बघा ना, 2x मध्ये किती जोडू की 3x येणार, x जोडावं लागेल. इकडे पण तसं 3x होती 4x झाला, किती x ने वाढला, x ने वाढला. पण मला सांगा x म्हणजे किती, तर हे वाढले किती, +5 वर्ष झाले ना याच्यात. किती वर्ष झाले, +5 वर्ष झाले. म्हणजेच याचा अर्थ हा जो एक्स आहे तुमचा, हा एक्स कोणाच्या बरोबर आहे तर 5 वर्षाच्या बरोबर आहे. काय आहे तर एक्स 5 वर्षाच्या बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, सध्या बी चे वय किती आहे. बी चे वय काढायचे, सध्याचे वय, आजचे वय. ठीक आहे, काय म्हणते तर सध्या बी चे वय किती आहे. हा, आजचे वय काढायला सांगितलंय. सध्याचे वय म्हणजे काय तर आजचे वय. ठीक आहे, तर मग कसे काढणार, आजचे वय काय होणार बीचे आजचे वय किती घेतले आपण मित्रांनो, 3x. हा का दिलाय ना आपल्याला 3x. बघा आजचे वय किती आहे तर बीचे 3x. म्हणजेच काय होणार, 3 गुणिला x किती मिळाला 5, म्हणजे 3 किती तर 15. किती वर्ष होणार, 15 वर्ष. बघा मित्रांनो, जर तुम्हाला वयवारी हा चॅप्टर येत नसेल तर मी वन शॉट व्हिडिओ वयवारीवरती आपल्या आधीच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही तो पाहून गेल, मला वाटते 1.5 ते 2 तासाचा व्हिडिओ एक नंबर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, एवढं काही झंझट करायची गरज पडणार नाही. तर चला, ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर 15 वर्ष. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 3 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चलो समजलं, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, जर एक्स गुणिले 1/4 बरोबर 6 असेल तर एक्स चे मूल्य किती. बघा, एक्स गुणिला 1/4 बरोबर 6 असेल तर एक्स किती असणार बघा. हा गुणी भागीला तिकडे जाऊन काय होणार, गुणिला 6 गुणिला 4 म्हणजे किती होणार तर 24 होणार. म्हणजे एक्स किती येणार तुमच्या मित्रांनो 24. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला, हा सोपी होता प्रश्न. काय म्हणते, जर एका पिशवीत एकूण 160 चेंडू असतील आणि त्यातील 40% चेंडू हिरवे असतील तर त्यामध्ये किती लाल चेंडू असतील. बघा, एका पिशवीत एकूण 160 चेंडू आहेत म्हणते आणि त्यातील 40% चेंडू हिरवे असतील म्हणते, तर तिथे लाल चेंडू किती असतील. बघा, प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलंच नाही आहे की त्या पिशवीत फक्त हिरवे आणि लाल चेंडू आहेत. पण प्रश्न जसा विचारला आहे की 40% चेंडू हिरवे आहेत तर बाकीचे काय असणार तर लाल चेंडू असणार. तर मला सांगा, कोणतीही वस्तू स्वतःमध्ये किती टक्के असते तर 100%. म्हणजे त्या पिशवीमध्ये किती टक्के चेंडू असतील, 100%. जर त्यापैकी किती 40%, 40% हे जर हिरवे असतील तर मग वाचलेले 60% किती असतील तर लाल असतील. वाचलेले 60% किती असणार मित्रांनो, लाल असणार. बरोबर आहे की नाही. मग काय करणार, 160 चे 60% काढा. 160 चे चा अर्थ गुणाकार किती 60%. कारण की 40% तर ह्या आहेत आपले हिरवे चेंडू. 60% म्हणजे काय, 60/100. टक्के म्हणजे काय तर भागीला 100. एवढं लक्षात ठेवा. बघा, 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल. काय होणार, 16 सकम 96.
बघा ना, 16 गुणिला 6 म्हणजे काय, 16 सकम 96. म्हणजे किती होणार, तर 96 हा प्रश्नाचा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3चे उत्तर काय येणार मित्रांनो, 96. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, 5 सेंटीमीटर लांबी आणि 9 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती. आयत, आयत माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, एक मिनिट मी काढूनच दाखवतो तुम्हाला. बघा, याला म्हणतात आयत. याला काही असते, लांबी असते आणि काही असते तर रुंदी असते. याच्या जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला मित्रांनो, तर आयताचा क्षेत्रफळ, आयताचा काही तर क्षेत्रफळ काय असतो, आयताचं क्षेत्रफळ म्हणजे रेक्टँगल, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजे काय, लांबी, लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे, हा असतो. चला घ्या, काय होणार, 15 सेंटीमीटर लांबी आहे म्हणजे काय होणार, 15 गुणिला रुंदी किती आहे, 9. 15 गुणिला 9 म्हणजे काय होणार, 15 9 135. 135 सेंटीमीटर स्क्वेअर. 135 काय होणार, सेंटीमीटर स्क्वेअर. कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 3 हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. 24 आणि 36 ह्या दोन्ही संख्यांना पूर्णपणे विभाजित करणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. बघा, 24 आणि 36 ह्या दोन्ही संख्यांना पूर्णपणे विभाजित करणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. कसं काढणार, म्हणजे याचा अर्थ मसावीच होतो मित्रांनो. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजेच अशी मोठ्यात मोठी संख्या की दोन्ही संख्यांना भाग देईल. तर काढायचं कसं, एक उभी रेषा आडवी रेषा, 24 आणि 36चं काढणे आहे आपल्याला. मोठ्यात मोठी संख्या पहा की दोघांना पण भाग देईल, तर कितीने देतो, 12ने. बघा, 12 दुनी 24, 12 तेरी 36. आता जातो का, नाही. तर बघा, 24 आणि 36 ह्या दोन्ही संख्यांना पूर्णपणे विभाजित करणारी सर्वात मोठी संख्या कोणती, तर 12. कोणती आहे, तर 12. काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, प्रश्न क्रमांक 6. जर x/4 बरोबर 6/8 असेल तर x चे मूल्य किती. काय दिलं आहे, x/4 बरोबर 6/8 असेल तर x काढायचे. काय होणार बघा, हा 4 भागीला आहे, तिकडे जाऊन गुणीला होणार, म्हणजे 6 गुणीला 4 भागीला 8 होणार. काय होणार, 4 दुनी 8 बे तिरी 6. म्हणजेच काय होणार, x बरोबर 3 होणार. x बरोबर काय होणार, तर 3 होणार. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, प्रश्न क्रमांक 7. जर 20 संख्यांच्या सरासरी 8 असेल आणि पहिल्या 10 संख्यांच्या सरासरी 10 असेल तर शेवटच्या 10 संख्यांच्या सरासरी किती असेल. एकदम बऱ्यापैकी प्रश्न आहे मित्रांनो. जर तुम्ही याला जर चांगला विचार करून केलं तर हे तोंडी पण उत्तर येते, पण मी तुम्हाला पद्धतच सांगतो. ठीक आहे, बघा काय म्हणजे सरासरी. आधी आपण माहिती करून घेऊ की नेमका सरासरी म्हणजे काय होते. सरासरी म्हणजे काय होते मित्रांनो, सर्व संख्यांची बेरीज भागीला काय तर एकूण संख्या. बरोबर आहे की नाही. बघा, जर 20 संख्यांची सरासरी 8 असेल, सरासरी आपल्याला दिलीची आहे मित्रांनो, किती आहे म्हणते, 8 आहे म्हणते. आणि पहिल्या 10 संख्यांची सरासरी किती आहे, तर 10 आहे म्हणते. जर बघा 10 संख्यांची सरासरी 10 असेल, जर मग आपण यांचा गुणाकार केला तर ह्या 10 संख्यांची आपल्याला काय मिळणार, तर बेरीज मिळणार. ह्या संख्यांची आपल्याला काय मिळणार, तर बेरीज मिळणार. म्हणजेच पहिल्या 10 संख्यांची किती सरासरी आहे, 10. म्हणजे मग काय करणार आपण, 10 गुणिला 10. तर शेवटच्या 10 संख्यांची सरासरी किती, म्हणजे हे 10 संख्यांची बेरीज झाली, अधिक काय करावं लागले आपल्याला, 10 संख्यांची बेरीज. म्हणजे 10 गुणिला आपण सरासरी काय घेऊ, x घेऊ, आणि भागीला काय करू, तर 20 संख्या आहे तर भागीला 20 करू. बस अशा पद्धतीने मांडणी असणार. चला सोडा. बघा 20 भागीला आहे, तिकडे जाऊन गुणीला होणार, म्हणजेच काय होणार, 8 गुणिला 20 बरोबर 10 गुणिला 10 100. 10 गुणिला 10 काय होणार, 100. आणि 10 गुणिला x 10x. ठीक आहे, काय होणार, 8 दुनी 16 160.
हे प्लसमध्ये आहे, तिकडे येऊन काय होणार मायनस होणार, म्हणजे काय 100 मायनसमध्ये जाणार, बरोबर काय होणार 10x. 160 मधून 100 गेले 60 राहणार मित्रांनो. हे 10 गुणीला आहे, तिकडे येऊन काय होणार तर भागीला होणार, म्हणजेच काय होणार तर x, म्हणजेच काय होणार 10 सकम 60. म्हणजे हा जो तुमचा x आहे मित्रांनो, हा किती निघणार 6. म्हणजे त्या बाकीच्या 10 संख्यांची सरासरी किती असणार मित्रांनो तर 6 असणार. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 6 हा एकदम बरोबर उत्तर. तसाही जर तोंडी काढलं असतं मित्रांनो आपण, बघा पहिल्या 10 संख्यांची सरासरी 10 आहे आणि सर्वांची किती आहे 8 आहे, तर बाकीच्यांची किती असेल बघा. जर सर्वांची किती बनली पाहिजे तर आपली 8 बनली पाहिजे. तर ह्या ज्या 10 संख्या आहेत, 10 संख्यांमधून 2-2 सर्वांना वाटप करणार, तर मग 8 बनण्यासाठी कोणाला 2 घ्यावे लागतील तर 6ला 2ची गरज राहते, म्हणून 6 काय येणार एकदम बरोबर उत्तर येणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने तोंडी काढू शकता, पण पद्धत मी हे सांगितलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा एका चौकोनात किती कर्ण असतात? त्या दिवसच्या पेपरमध्ये पण हा प्रश्न आलता. एका काहीतरी चौकोनात किती कर्ण असतात? चौकोन म्हणत आहे आता, ठीक आहे. चौकोन घ्या. कर्ण म्हणजे काय मित्रांनो? ही जे मधली रेषा असते, जसा इथपासून इथपर्यंत नेलो मी, इथपासून इथपर्यंत, याच्या व्यतिरिक्त अशा आपण रेषा कोणांना धरून काढू शकतो का? नाही. तर बस यांनाच कर्ण म्हणतात. तर किती रेषा काढलो? 1 आणि 2, म्हणजे किती कर्ण असणार? फक्त 2. एका चौकोनात किती कर्ण असतात? 2 कर्ण असतात, हे लक्षात ठेवा. चलो पुढचा प्रश्न पाहूया. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणत्या? की 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणत्या संख्यांनी विभाज्य आहे? प्रश्नाचा अर्थ असा आहे मित्रांनो, की अशी 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या पहा की त्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाते. तर मला सांगा 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 99 आहे मित्रांनो. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 99. 99ला कितीने भाग जाते ह्या संख्यांपैकी? 5 आणि 6ने तर भाग जात नाही, 7ने पण भाग नाही जात, 5 आहे तर 5ने पण भाग नाही जात. मग किती उरले? 9 आणि 11. किती उरले? 9 आणि 11. म्हणजे जे 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे, असं म्हणायचे आहे प्रश्नाला, की 2 अंकी सर्वात मोठी जी संख्या आहे त्या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? तर कोणत्या? 9 आणि 11ला 99ने भाग जातो, कारण की हे 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी संख्या. समजलं? चलो सोपीच प्रश्न होता तसा पण हा. काय म्हणते? जर 1300 रुपयाच्या मूळ रकमेवर 10 वर्ष 650 रुपये साध्या व्याजाने मिळत असतील तर सरळ व्याजाचा दर किती? बघा सरळ व्याज काढायला सांगितलं आहे मित्रांनो. कसं काढणार पहा. सर्वात आधी सरळ व्याजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्याज सरळ व्याज म्हणजे काय होते मित्रांनो? मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला काय तर 100. बघा जर 1300 रुपयाच्या मूळ रकमेवर, मूळ रक्कम म्हणजे काय तर मुद्दल होते मित्रांनो, म्हणजे 1300 रुपये आपण व्याजाने घेतला. किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी. तर व्याज किती मिळालं आपल्याला? 650 रुपये. तर काय काढायचे आपल्याला? दर काढायचे. सरळ व्याज किती मिळालं आपल्याला? 650 रुपये. मुद्दल किती आहे मित्रांनो? 1300 रुपये. वेळ किती आहे तर 10 वर्ष, ठीक आहे. आणि दर आपल्याला काढायचे. दरला घेऊ आपण x आणि भागीला काय होणार? 100. चला काही कटपट होत असेल तर आधीच करा. काय होणार? 2 0 कॅन्सल. तर इकडे काय होणार बघा, 650 13 गुणीला आहे, तिकडे येऊन भागीला होणार, आणि 10 पण गुणीला आहे, तिकडे येऊन काय होणार तर भागीला होणार. 1 0 कॅन्सल. 13 पंचे 65. काय होणार? 13 पंचे 65 म्हणजे x. म्हणजे तुमचा x किती मिळाला मित्रांनो? 5%. दर कशात असतो? तर टक्क्यांमध्ये असतो. दर कशात असतो? टक्क्यांमध्ये. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? किती टक्के येणार तर 5%. फक्त काय पाठांतर करायचे आहे मित्रांनो तुम्हाला? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कोणता? सरळ व्याज बरोबर काय होतं तर मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला 100. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 11. जर 100 सेमीला 50 सेमीने विभाजित केलं तर गुणोत्तर किती असेल? करा ना मग. 100 सेंटीमीटर ला कितीने 50 सेंटीमीटरला विभाजित केले तर यांच्या गुणोत्तर काय होईल?
बघा, सेंटीमीटर सेंटीमीटर आधीच कॅन्सल झालं. 1 0 कॅन्सल, 5 दुनी 10. म्हणजे काय उरलं 2/1. यालाच असं पण लिहू शकतो मित्रांनो 2:1. हे दोन्ही रूप काय आहेत तर समान आहेत. हे दोन्ही रूप काय आहेत समान आहेत. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 2 हा काय आहे एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते 25% दशांश रूप काय असेल? टक्के बघा मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगतो, एक असतो शेकडा. शेकडा म्हणजे काय होते तर 100. आणि एक असतो टक्का. टक्का म्हणजे भागीला 100. जसा 1% लिहायचे आहे मला, तर 1% म्हणजे काय होणार तर 1/100. बरोबर आहे का नाही? तशासारखाच इकडेच किती दिलं आहे आपल्याला 25%. 25% म्हणजे काय होणार 25/100. बघा काय होणार भागीला 100 करणे म्हणजे खाली जेवढे म्हणजे खाली जेवढे झिरो असतील तेवढे वरचे अंक सोडून पॉईंट देणे. खाली किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. तर वरचे किती अंक सोडाल? 2 अंक. 1 2 2 अंक सोडून पॉईंट द्या. काही नसे पुढे म्हणजे झिरो. म्हणजे उत्तर काय येणार तुमचा 0.25. हा पुढे पॉईंट नाही आहे, हा चुकीने आला. ठीक आहे, उत्तर काय येणार 0.25. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 13 काय दिलाय मी इकडे लिहितो. 35-1 अधिक 15/3 गुणिला 2 अधिक काय होणार तर अधिक 1 बरोबर किती? ठीक आहे, ते सोडवायचे आहे. पुढचं कसं सोडवणार बघा मित्रांनो, बॉडमासचा नियम माहित आहे आपल्याला. ठीक आहे, तर काय होणार 35-1 बघा 3 5 15 म्हणजे अधिक 5 गुणिला 2 अधिक 1 काय होणार 35-1 बघा अधिक 5 दुने 10. 10 अधिक काय होणार 1. मला सांगा 35 मधून 1 गेले किती राहणार 34. अधिक 10 आणि 1 किती होणार 11. 34 आणि 11 किती होणार 35 आणि 10 किती होणार मित्रांनो 45. किती होणार 45 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया आणखी. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते साइन 45 चे मूल्य किती आहे? तर हे मूल्य तुम्हाला पाठांतरच करावे लागतात मित्रांनो, काही निघत नाही. तर त्याच्यासाठी मी काही तुम्हाला हा बॉक्स ऑलरेडी दिलेला आहे. बघा साइन 45 म्हणते साइन 45 चे मूल्य किती आहे तर 1/√2 किंवा 1/वर्गमुळात 2. तर हे आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काही राहणार मित्रांनो ऑप्शन नंबर 1 हे वर्गमुळात आहे. ठीक आहे, हे टायपिंग मध्ये बरोबर येत नाही पण हे वर्गमुळात आहे. तर कोणता उत्तर येणार ऑप्शन नंबर 1 हा आपला बरोबर उत्तर आहे. पण तुम्हाला हे पाठांतर करायचे आहेत मित्रांनो. आजपर्यंत जे काही आपण शिफ्टचे पेपर घेतले त्याच्यात हे दिसले नाही, पण एखादी वेळ आले तर येऊन जातात. आणि मार्काची किंमत असते आपली, तुम्हाला पण माहित आहे. 3च व्हॅल्यू आहेत, यांना चांगल्याने हे पाठांतर करून घ्या. साइन 0 डिग्री म्हणजे 0 होते, साइन 30 म्हणजे 1/2. हे थोडं पाठांतर करून घ्याल तुम्ही, समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते पहिल्या 4 विषम मूळ संख्यांच्या सरासरी किती? मूळ संख्या माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो? मूळ संख्या म्हणजे काय होते सांगा बरं? अशी संख्या की ज्या संख्येला एकनी व त्या स्वतः संख्येने भाग जाते तिला काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो. तर काय म्हणते पहिले 4, तर पहिली मूळ संख्या असते मित्रांनो 2, मग 3, मग 5 आणि मग किती 7. तर ह्या काय आहेत तर पहिल्या 4 मूळ संख्या. यांची काय करणी आहे सरासरी. सरासरी माहित आहे मित्रांनो तुम्हाला, आताच सांगितलो मी. सर्व संख्यांची बेरीज भागीला काय तर एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज भागीला काय तर एकूण संख्या. कसं होणार बघा, सर्व संख्यांची बेरीज म्हणजे काय होणार 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. कारण की ह्याच पहिल्या 4 आपल्या मूळ संख्यात. आणि किती एकूण संख्या आहेत तर 4 एकूण संख्यात. तर चला मग सोडवा आता याला. काय होणार बघा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. 17 भागीला 4 बघा 4 चौक 16. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार 4 पॉईंट मध्ये येणार. काय येणार तर 4 पॉईंट मध्ये येणार. काही तर भागीला करून पाहू. असं करा, जर नसेल येत तुमचं 17 भागीला 4 काय होणार 4 चौक 16. ठीक आहे,
मग याच्यात काय होणार तर 17 मधून 16 गेले 1 राहणार. जर खाली 0 दिला तर वरतं पण 0 द्यावं लागेल. 4 दुने 8 आणि काय होणार 2 येणार आणि 4 पंचे 20. म्हणजे काय 4.25 उत्तर येणार याच्या मित्रांनो. किती उत्तर येणार 4.25. बघा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 किती होणार 17. ह्याच तुमच्या काही आहेत तर 4 मूळ संख्या आहेत. पण ऑप्शनमध्ये इथं 4.8 दिलं आहे. एकतर मला वाटते टायपिंग एरर होऊ शकते किंवा हे त्यांनी डायरेक्ट असंच दिलं असेल. तर ऑप्शन नंबर 4ला धरून चालू आपण. पण उत्तर काय येणार 4.25 हा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला अशा पद्धतीने आपले मॅथचे 15 प्रश्न झाले मित्रांनो. आता काय करणार आता आपण रिजनिंगचे 5 प्रश्न पाहणार. रिजनिंगचे 5च असतात. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काही तर प्रश्न क्रमांक 1. शृंखलेतील लुप्तपद कोणते असेल. बघा काय दिलंय शृंखला दिली आहे आपल्याला 0 3 8 आणि काय 15. पुढच्या पद काढायचे आहे. कसं काढणार मित्रांनो बघा मला संख्या मोठ्या मोठ्या होत दिसत आहेत म्हणजे साहजिकच आहे काहीतरी प्लस झाले असेल. बघा इथं किती प्लस झालाय बघा 0 आणि 3 मध्ये +3 झालाय. इकडे इकडे +5 झालाय कारण की 3 आणि 8 मधला फरक 5 असतो. 8 आणि 15 मधला फरक किती आहे तर 7 आहे म्हणजे +7 झालाय. बघा आधी 3 प्लस मग 5 प्लस मग 7 प्लस कितीने वाढत आहे 2ने. मग पुढे काय होणार 9 प्लस 15 अधिक 9 किती होतात तर 24. म्हणजे पुढची संख्या किती असणार मित्रांनो 24 आहे का ऑप्शनमध्ये आहे ना. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत मुरली उजव्या टोकावरून 14व्या स्थानावर आहे तर डाव्या टोकापासून त्याचे स्थान किती असेल. बघा नेहमी सांगतो मित्रांनो मी ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. एकूण विद्यार्थी किती आहेत 40 तर घ्या 40 विद्यार्थी. उजव्या टोकावरून दिलाय डावा टोक काढायचा. उजव्या टोकावरून कितवा दिलाय 14वा तर मायनस करा 14 आणि याच्यात जोडा 1. तुमच्या प्रश्नाचं उत्तर झाला. बघा 14 मधून सॉरी 40 मधून 14 गेले किती राहणार 26. 26 अधिक 1 किती होणार तर 27. 26 अधिक 1 किती होणार 27. म्हणजे त्याच्या डाव्या टोकापासून कितवे स्थान आहे तर 27वे. कितवे स्थान आहे 27वे आहे ना ऑप्शन बरोबर. ठीक आहे कितवे स्थान आहे तर 27 आहे. बघा 40 मधून 14 गेले किती राहतात 26 आणि 26 मध्ये एक जोडा किती उत्तर येणार तुमचं 27. एकदम बरोबर उत्तर. चला काय म्हणते एका विशिष्ट कूट भाषेत ऑल द बेस्टला किती 104 असे कूटबद्ध केले जाते. त्या कूट भाषेत बेस्ट ऑफ लक साठी कूट काय असेल. बघा काय दिले ऑल द बेस्ट. ऑल दी बेस्ट याला किती लिहिलं आहे मित्रांनो 104 लिहिलं आहे. ठीक आहे आणि मग काही तर बेस्ट ऑफ लकचं काढायचं आहे. बरं याच्यात लॉजिक कोणतं लागलं आहे आधी ते चेक करू मग नंतर ते पाहूया. बघा ऑल दी बेस्ट ए पहिल्या नंबरवर एल 12व्या एल 12व्या टी 20व्या एच 8व्या ई 5व्या. ठीक आहे बी दुसऱ्या ई 5व्या एस 19 आणि टी 20व्या नंबरला. बघा काय दिलंय 1 12 12 20 8 5 2 5 19 20. बघा अशा संख्या मिळून 104 झालाय. मला तर वाटते मित्रांनो बेरजेशिवाय तर ही संख्या बनू नाही शकल. म्हणून काय करू आपण सर्वांची काय करून पाहू तर बेरीज करून पाहू. सर्वांची काय करून पाहणार तर आपण बेरीज करून पाहणार. बघा 1 आणि 12 13 13 आणि 12 25 25 आणि 20 किती होणार तर 45 45 आणि 8 किती होणार 53 53 आणि 5 58 58 आणि 2 60 60 5 65 65 आणि 20 65 आणि 20 किती होणार मित्रांनो 85 आणि 85 आणि 19 किती होणार तर 104. म्हणजे ह्या सर्वांची बेरीज किती केला तर 104 येते. म्हणजे हे जे बेस्ट ऑफ लक आहे काय दिलं आहे आपल्याला बेस्ट ऑफ लक. ठीक आहे यांच्या पण नंबरिंगची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. बघा बी 2 नंबरला ई 5 नंबरला एस 19 टी 20 ओ 15 एफ 6 एल 12 यू 21 सी 3 आणि के 11. तर ह्या सर्वांची देखील काय करावं लागेल तर मित्रांनो बेरीज करावी लागेल. ह्या सर्वांची देखील काय करावं लागेल तर आपल्याला बेरीज करावं लागेल. बरं तुम्ही करते बेरीज की मीच करून देऊ. माझ्या मते बेरीज तुम्हीच करा मित्रांनो. हा तुमच्यासाठी प्रश्न होमवर्क. याची बेरीज करून सांगा की कमेंटमध्येच करून सांगा याची बेरीज किती येते आणि याच्या ऑप्शनमध्ये उत्तर किती येते.
कमेंट करून सांगायची आहे सर्वांना. तुम्ही कमेंट नाही करत, जे काही तुम्हाला प्रश्नांचे उत्तर देतो तुम्ही कमेंट नाही करत मित्रांनो, फालतू कमेंट चांगल्याने करता. हां बघा प्रश्न क्रमांक 4, 1 नंबर प्रश्न आहे. काय म्हणते? पॉवर्स, POWERS या शब्दातील अक्षरे किती प्रकारे मांडता येतील? किती प्रकारे मांडता येतील? बघा शब्द कोणता आहे? POWERS. काय आहे तर ERS. चला ठीक आहे. मला सांगा शब्द आहेत किती हे? 1 2 3 4 5 6. किती शब्द आहेत? 6 शब्द आहेत. तर मग याच्या उत्तर निघणार कसा? बघा तुम्ही फॅक्टोरियल माहीत आहे का तुम्हाला मित्रांनो? 6 फॅक्टोरियल म्हणजे किती पद्धत, जर 6 आकडे असतील तर त्यांना आपण किती पद्धतीने मांडू शकतो, त्याचं जर उत्तर काढायचे असेल तर आपल्याला 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 शब्द आहे तर काय 6 फॅक्टोरियल. याचा अर्थ काय होतो? जर डायरेक्ट याला सोडवायचे तर सिम्पली करायचे 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6. म्हणजे कुठपर्यंत ज्यातलं 6 शब्द आहे तर 6 पर्यंत तुम्ही डायरेक्ट गुणाकार करत नाही. चला मग सांगा याचं उत्तर काय होणार मित्रांनो? बघा पेअर बनवा. आता कसे पेअर बनवा बघा. 5 2 10, 2 पंचे काय होणार? 10. 10 गुणिला 3 चौक 12, 12 सकम 72. 3 चौक काय होणार? 12, 12 सकम 72 म्हणजे 10 गुणिला 72 म्हणजे किती होणार? तर 720. बघा तुम्ही कोणत्याही पद्धतीने गुणाकार करा, उत्तर येण्याशी मतलब आहे. तर उत्तर कोणतं येणार मित्रांनो? 720 पद्धतीने त्या शब्दांना लिहू शकतो आपण. तर हा फॅक्टोरियल लक्षात ठेवा, हा फॅक्टोरियलचे चिन्ह आहे. जर असा देखील तुम्हाला प्रश्न आला तर याचा काय होतो? 6 जर अशी दंडी दिसली तर 1 पासून सीधा 6 पर्यंत गुणाकार करत न्यायचा. आणि जर कोणत्या पद्धतीने मांडू शकतो हेही देखील विचारलं असलं तर जेवढे शब्द असतील तेवढ्यापर्यंत काय करत न्यायचं? तर गुणाकार करत न्यायचं. तुमचं उत्तर निघून जाणार. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. आणि शेवटचा प्रश्न काय म्हणते? QNKHE समोरचा काय येणार? बघा QNKHE आहे खरं. QNKHE पुढचा प्रश्न चिन्ह आहे. चला कसं करणार मग याला? बघा Q 17व्या नंबरवर, N 14व्या नंबरवर, K 11व्या, H 8व्या आणि E 5व्या. पुढचं काय येणार? बघा प्रत्येकात किती मायनस होत आहेत? साहजिकच -3 होत आहे. इकडे पण -3 आहे, पुढे पण -3 होत जात आहे, पुढे पण -3 होणार आणि काय होणार? पुढे पण -3. 5तून 3 गेले 2 आणि 2 नंबरवर काय असते तर बी. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. समजलं? चलो अशा पद्धतीने हा सेट देखील कंप्लीट झाला मित्रांनो. थोडा तब्येतीचा इश्यू आहे पण मी प्रयत्न करणार की तुम्हासाठी 2 क्लासेस कमीत कमी तरी अवेलेबल करून देण्याचा. आणि GK GS साठी भरपूर जण कमेंट करतात. प्रयत्न चालू आहे मित्रांनो. आपल्याकडे टीचर अवेलेबल नाही आहे GK GS साठी ऑनलाईन घेण्यासाठी. ऑफलाईन क्लासेस चालतात आपल्याकडे, ऑफलाईन साठी टीचर आहेत. ठीक आहे. जर तुम्ही बघा भरपूर जणांना माहीत नसेल की सरांची ऑफलाईन क्लासेस आहेत की नाही. माझे ऑफलाईन क्लासेस देखील आहेत मित्रांनो. माझी स्वतःची अकॅडमी आहे. ठीक आहे. आजगाव या ठिकाणी माझी स्वतःची अकॅडमी आहे. आपण पोलीस भरती, सरळ जीवा, आर्मी, अग्निवीर भरती ह्यांसाठी तयारी करून देतो. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ऑफलाईन क्लासेसची तर फक्त तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. ठीक आहे. कॉल नाही करायचे, व्हॉट्सअप मेसेज. काय 82 08 44 02 76 ह्या नंबरवरती काय करणे आहे तर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचे आहे मित्रांनो. जर तुम्हाला ऑफलाईनबद्दलची माहिती सांगायची असेल तर. आता भरपूर जणांना माहीत नसेल की हे आजगाव कुठे आहे. बघा भंडारा डिस्ट्रिक्ट आहे आपला आणि पवनी तालुका. ह्या क्षेत्रात हे एक छोटंसं गाव आहे. पोस्ट आहे मित्रांनो आजगाव. ह्या ठिकाणी आपली काय आहे तर अकॅडमी आहे. चांगलं सुव्यवस्थित गाव आहे. राहण्याची सोय आहे, सर्व काही सोयी सुविधा आहेत. फक्त तुम्हाला ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचे आहे, कॉल कोणीच करायचे नाही आहे. तर चला PDF साठी काय करायचे आहे? आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.